कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ तथा गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ आणि संचालकांनी गुरुवारी गुजरातमधील आनंद येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड अर्थात NDDBच्या प्रकल्पांना आणि आनंदमधील खेडा जिल्हा दूध उत्पादक संघाच्या परिसरातील प्रगत प्राथमिक दुग्ध संस्थांना अभ्यासपूर्वक भेट दिली। नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे चेअरमन डॉक्टर मिनेश शहा आणि गोकुळ दूध संघाचे संचालक यांची बैठक NDDBच्या कार्यालयात पार पडली। मिनेश शहा म्हणाले, गोकुळ दूध संघ हा देशातील एक सकारात्मक दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणारा आदर्श सहकारी दूध संघ आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा घडवण्यासाठी गोकुळने घेतलेला पुढाकार उल्लेखनीय असून इतर संघांसाठी प्रेरणादायी आहे। NDDB कडून गोकुळला आवश्यक ते सहकार्य मिळालं असून भविष्यात हे सहकार्य अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात दिलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। बैठकीत गोकुळच्या चालू उपक्रमांचा आढावा घेण्यात आला, तसेच भविष्यातील विविध दुग्ध व्यवसायांच्या वाढीच्या संधींवर सखोल चर्चा झाली। गोकुळ चेअरमन नावीद मुश्रीफ म्हणाले, NDDBच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या योजनांचा तसेच नवीन प्रकल्पांचा अभ्यास हा गोकुळसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे। आम्ही इथं पाहिलेली कामकाजाची पद्धत, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या सगळ्याचा उपयोग करून गोकुळ संघाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल करू। याप्रसंगी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगरे, संचालक अजित नरके, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले तसेच अमूल फेडरेशन कार्यकारी संचालक डॉक्टर अमित व्यास, NDDBचे डॉक्टर श्रीधर, डॉक्टर श्रीनिवास, डॉक्टर राजेश, डॉक्टर शेटकर, मनोज मुदडा, नितीन ठाकरे अधिकारी उपस्थित होते।